मंजू, पोरी काळजी करू नकोस. माझा सत्यजितरावांवर पूर्ण विश्वास आहे. ते काहीच चुकीचं करणार नाहीत. आजवर आलेली सगळी संकट तू परतवून लावलीस. मोठ्या हिमतीनं ही बी परतवून लावशील. तर मी काय म्हणते, नाही ह्या समजात तुमचा तर हात नाही नव्हता. नाही म्हणजे कसं, ही असलं उद्योग करण्यात तुम्ही लय माहीर आहे म्हणून म्हणलं. फुकटी माझी अक्कल काही तुझ्या अकलीसारखी पापड नाही लाटायला गेली. माझ्याच लेकाला कशाला फसवलं? नाही मला वाटलं म्हणून मी विचारलं. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वादातून शाहूपुरी प्रभागातून निवडणूक हारलेले उमेदवार सयाजी मुकादम यांचे आज अपहरण झालेले आहे. मुकादम चांगला माणूस, सच्चा नीतिवान माणूस. त्याचं काय बरं वाईट नाही व्हायला पाहिजे. काय त्याचा आरोप सत्य नाही, मला खात्री आहे सत्य असं काय अजिबात. मुकदमाचं कारण तात्यासाहेबांनी तर केलं नसेल ना? चांगलं संशयित म्हणून प्रथमदर्शनी त्यांच्या विरुद्ध जिंकलेले नगरसेवक सत्यजित सुर्वे यांना या प्रकरणी पोलिसांनी आज अटक केली. काका, मला कळलंय की किडनॅपिंगची केस असल्यामुळं कोणताच वकील केस घ्यायला तयार होत नाही. अरे पण मग हातावर हात धरून बसायचं का आपण इथं? नाही, काहीतरी केलं पाहिजे. माझा एक मित्र वकील आहे, आपण त्याच्याकडे जाऊयात. त्याला सत्याबद्दल सगळं सांगूयात. तो काहीतरी मार्ग काढेल. चल निघूयात. सत्या, माझ्या लेकरा कोकरा नागरा, तुला बघून आता माझ्या जीवाला शांतता लागली बघ. सत्या, तू आलास ते बरं झालं. अरे तुला सोडवायला आम्ही वकिलाकडे निघालो होतो आता. सत्या दादा, देवानंच आमची हाक ऐकली बघ. सुरवीनबाई, नाही म्हणजे सत्याला खरंच पोलिसांनी सोडलंय का? का मागल्या टायमासारखा पळून आलाय? आत्ते बस. वाघमारे, पोलिसांनी फक्त चौकशी केली आणि काय पुरावा नाही म्हणल्यावर सोडून दिलं. हा, पण त्यांनी सांगितलंय की शहराच्या बाहेर नाही जायचं. सत्या, मुकादम बी साताऱ्यातच आहे, शहराच्या बाहेर नाही गेलं. म्हणजे आता चौकशीवर भागला असलं तरी आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे. कारण जर हे कोण मुद्दाम करत असेल तर मी परत अडचणीत येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवकरात लवकर मुकादमाला शोधावा लागेल. त्या गोठ्यात बघितलास तिकडच्या? बर, त्या फार्म हाऊसवर पण बघ. काय पण कर, पण दाजी सापडायला पाहिजे. सगळ्यांना कामाला लाव, कळलं? कुठे गेले असतील, कसे असतील?
काहीच कळायला मार्ग नाही. रडू नको, शांत. ताई नाही नाही ताई, ताई कोणीतरी मस्करी करत असेल. नाही, दाजींना काही झालेलं नसेल. असं नाही होणार. वाघमारे, काहीच बोलू नको, शांत होऊ दे मला. मला माहित होतं तुला काही नाही होणार, मी होच देणार नाही. वाघमारे, तुम्ही माझ्या सोबत असताना काय होणार आहे मला, पण आधी तुम्ही आराम करा, कारण मला माहिती आहे दिवसभर काय त्रास करून घेतला असेल. चला आराम करा. आता नाही, आराम करा. या, ऐका माझं, या पटकन. सत्या, दार उघड. सत्या, दार उघड. सत्या, माझ्या कुंकवावर घाला घालून कुठे बसलाय तू लपवून? दार उघड. उघड दार. कुठे सत्या? सत्या कुठे? सत्या, बाहेर ये. सत्या, तू माझ्या नवऱ्याचा घात करून कुठे लपून बसलाय तू? बाहेर ये लवकर. का केलं तू? का केलं? का मारलं तू माझ्या नवऱ्याला? घात केला, सगळीचं घात केला. काय तुम्ही? काय झालंय नक्की? बघा, बघा. हे कपडे माझ्या नवऱ्याने सयाजी मुकादमरावांनी शेवटचे घातले होते अंगावर. का केलंस तू असं? कुठे आहे माझा नवरा? काय केलंस त्याचं तू? नाही, सोडा. काय केलंस? हे बघा, सोडा सोडा त्याला. ऐका ऐका जरा, ऐका. माझ्या नवऱ्याला मारलंयस तू. खून केलास तू त्यांचा. अहो, काय करताय? सोडा त्याला. मी तुला सोडणार नाही, सोडणार नाही. मी तुला फासावर लटकवल्याशिवाय सोडणार नाही. सत्या, हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. किडे पडतील तुला, किडे पडतील. काय मिळालं तुला माझं कुंकू पुसून? काय मिळालं? अरे या नीड जमडीच्या राजकारणापायी माझ्या नवऱ्याचं खून करून काय मिळालं? सगळं तुला इथंच फेडायला लागणार आहे. नाही टाचा घासून मेलास ना तर बघच. अहो, काय लावलंय हे?
सत्या काय प्रकार आहे? अशी सोडणार नाही मी तुला सत्या. फासावर लटकूनच मी शांत बसणार आहे आता. मी तुला सोडणार नाही. जरा शांत व्हा. वाघमारे, अहो वाघमारे तुम्ही बाजूला व्हा, मी हँडल करतोय सगळं. तुम्हाला लागलं तर परत प्रॉब्लेम होईल, तुम्ही बाजूला थांबा बघू. सत्या मी तुला सोडणार नाही. तू खुनी आहेस. तू खून केलाय माझ्या नवऱ्याचा. हे बघा तुम्ही शांत व्हा. तुम्ही समजताय असं काहीच नाही, उलट मीच त्यांना शोधतोय. तर ए बस करा तुझी ही नाटकं. लोकांना दाखवण्यासाठी हे सगळं करतो, एवढी साधी गोष्ट लक्षात येत नाही का माझ्या? ए बाई, माझ्या लेकर कशाला आरोप करतेस ग? तुझ्या त्या नवऱ्यानं इलेक्शन मध्ये हारला म्हणून स्वतःचा जीव दिला असेल कुठेतरी, आणि तू माझ्या लेकर आरोप करतेस होय? आणि काय ग, तुझा नवरा काय धुतला तांदळासारखं होय? अगं 1000 काळा धंदा केलात त्यांनी, त्याच्यातलाच कुणीतरी मारला असेल त्याला, आणि तू इथं माझ्या लेकर आरोप करतीस. ए माया सुरवे, माझ्या नवऱ्याला जर काय बोलशील ना तर याद राखा. ए बोलणार मी, काय लायकी होती का त्याची? ए लायकी काढायची नाही त्यांची. कधी तुमची काय लायकी आहे ना ते बघा. ए तोंडावर तुझा जरा. कावरू मी, कावरू, जे खरं ना तेच बोलतेय मी. मी नाही तोंड मी आवडणार काय आता. बघा जरा शांत व्हा. ताई, नुसता आरोप करून काय नाही होणार. कुठल्या आधारावर तुम्ही सत्यावर आरोप करताय? जर सत्यानं तुमच्या नवऱ्याचं काही बरं वाईट केलं असेल तर काय पुरावा आहे तुमच्याजवळ? काय पुरावा? उगाच आरोप करून कुणाची बदनामी नका करू. हे कपडे माझ्या नवऱ्याच्या रक्ताने माखलेले आहेत. आणि हे कडं मला या कपड्यांबरोबर एकत्र मिळाले. जर तुझ्या नवऱ्याने काही केलं नसेल तर हे कडं या कपड्यांबरोबर आलंच कसं? सत्या, तुझ्या हातातलं कडू कुठं आहे रे? त्याचा काय अर्थ होतो? बोल ना, बोल. तू तर कॉन्स्टेबल आहेस ना, तुला तर चांगलंच माहिती असेल. आता तुझी पण दातखिळी बसली. हे बघा, हे कडं माझंच आहे, पण हे आम्हाला सापडत नव्हतं. आम्ही घरभर शोधत होतो, आम्हाला सापडलं नाही तर तुमच्याकडे कसं काय आलं? वाह वाह, बेस्ट, बेस्ट ऍक्टिंग, बेस्ट. पण बाद झाली हा तुमची नाटकं. एका माणसाचा जीव घेऊन इतकं खोटं बोलताय. हे कडं मला ह्या कपड्यांबरोबर सापडले म्हणजे याचा अर्थ काय होतो? काय होतो? याचा अर्थ एकच होतो, माझ्या नवऱ्याला मारण्यामागं तुझ्या नवऱ्याचा हात आहे. हे बघा, ऐका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मान्य आहे तो जरा तापट डोक्याचा आहे, पण तो असलं काही करणार नाही. हे बघा, आपण शांतपणे बोलूयात. तुम्ही आधी शांत व्हा बरं जरा. तर ताई, तुम्हाला कुठे मिळाले कडं? हे कडं कुठे मिळालं? तुला काय करायचं का त्याचं? काय करायचंय तुला? हे कडं सापडले म्हणजे माझ्या नवऱ्याला मारण्यामागं याचाच हात आहे. मागावायचं अजिबात हात लावू देणार नाही मी तुला. तुझ्या विरुद्ध सगळ्यात मोठा पुरावा आहे हा, की जो तुला फासावर लटवेल.
हे सारखं काय ग फासावर लटकवणार आहे म्हणते. एकदाच सांगून ठेवते तुला, माझ्या लेकीने असलं काही केलेलं नाही आणि तो असं काहीच करणार नाही. तेव्हा गप गुमान चालते होत ना. मम्मी तू शांत हो बघू, तुम्ही बी जरा शांत व्हा. आता मी गप्प बसणार नाही. हे सगळं मी आता पोलिसांना जाऊन सांगणार आहे. मग तेच तुझ्याकडून काय खरंय आणि काय खोटे हे काढून घेतील आणि तेच तुला शिक्षा देतील. तुझ्या कर्माची तुला फळं भोगावीच लागणार आहेत. सत्या, नाही तुला फासावर लटकवलं ना तर नाव नाही लावणार. सरिता सयाजीराव मुकादम. लक्षात ठेवायचं. सत्या, हा बोल सत्या. काय प्रॉब्लेम नाही ना? काय मदत पाहिजे का? नाही तात्यासाहेब, जरा बोलायचं होतं तुमच्याशी. हा बोल. तात्यासाहेब, सगळं तुला इथंच फेडायला लागणार आहे. याचा अर्थ एकच होतो, माझ्या नवऱ्याला मारण्यामागं तुझ्या नवऱ्याचा हात आहे. पण तात्यासाहेब मला एक कळत नाही की ते नेमकं आत्ताच कशा काय आल्या आणि पोलीस केस करणार आहे असं सांगून गेल्या. नाही, तू काय काळजी करू नको. तिच्याकडे काही आधार नाहीये पोलीस केस करायला. तात्यासाहेब, त्यांच्याकडे मुकादमाचे रक्तानं माखलेले कपडे होते आणि त्याच्याबरोबर माझं कडं बी होतं. असं कसं काय झालं? मुकादमाचे रक्तानं माखलेले कपडे? अरे पण तुझं कडं कसं काय पोहोचलं तिकडे? मला बी तेच कळणं झालंय बघा. पण तात्यासाहेब, आता माझं कडं त्यांच्याकडे म्हणल्यावर कोणतं तर येणार नाही ना, म्हणजे विनाकारण पोलीस मला अटक करणार नाहीत ना. मला काय करावं तेच कळण झालंय बघा तात्यासाहेब. जेव्हा तुझ्या डोक्यावर तात्यासाहेबांचा हात आहे ना, तेव्हा तुला कोणी हात सुद्धा लावू शकत नाही. अजिबात काळजी करायची नाही. मी आहे, निश्चित राहा. झोप. गुड नाईट. माझ्या नवऱ्याला मारलं त्यांनी, उद्ध्वस्त केलं माझं आयुष्य. अहो ते बोलते त्यांचा नवरा आणि काहीतरी उद्ध्वस्त, काय कळण झाले. काय झालं मॅडम? साहेब, त्या सत्याने एका क्षणात होत्याचं नव्हतं केलं, मारलं माझ्या नवऱ्याला. तुम्ही त्याच्यावर गुन्हा नोंदवा आणि अटक करा त्याला आणि शिक्षा द्या. खून केलंय माझ्या नवऱ्याचं त्यांनी. साहेब, मी तुमच्या पुढे हात जोडते. तुम्ही अटक करा त्याला आणि शिक्षा द्या, न्याय मिळवून द्या साहेब आम्हाला. हे बघा, आधी शांत व्हा आणि नेमकं काय घडलं ते नीट सांगा मला. असं तुमच्या सांगण्यावर कुणाला अटक करता येत नाही आम्हाला. त्यासाठी पुरावा लागतो आणि पुरावा असल्याशिवाय आम्हाला कुणालाही उचलता येत नाही. पुरावे पाहिजेत ना तुम्हाला? ठीक आहे. माझ्या नवऱ्याचे कपडे, त्याच्यावरचं रक्त माझ्या नवऱ्याचे, आणि हा जो कडा दिसतोय ना तो त्या सत्याचा आहे. ह्याच्यावरून हे सिद्ध होते की त्या सत्यानेच माझ्या नवऱ्याला किडनॅप केले आणि खून केलाय त्यांचा. हे कपडे मुकादमाचे? हो साहेब, माझ्या नवऱ्याचेच आहेत. तुमचा विश्वास बसत नाहीये ना? हे माने होते त्या दिवशी तिथं. त्यांना बोलवा आणि विचारा. तू माना इकडे या. काय बरोबर बोलतात या? ठीक आहे, हे कपडे मुकादमाचे आहेत हे सिद्ध होत आहे.
पण हे कडं सत्याच्या हातातलं आहे कशावरून? हो साहेब, अख्ख्या साताऱ्याला माहितीये की सत्या हातात कडा घालतो. तुमचा विश्वास नाहीये ना, तो तुम्ही आत्ता जाऊन बघा, त्याच्या हातात कडा नाहीये. यावरून हेच सिद्ध होते की त्या सत्यानेच माझ्या नवऱ्याचा खून केलाय. तुम्ही त्याला शिक्षा करा साहेब, शिक्षा करा. हे बघा मॅडम, आम्हाला प्रोसिजरनुसार जावं लागतं आणि सत्य जर खरंच दोषी असेल तर त्याच्या विरोधात आम्ही कडक कारवाई करू. कधी करणार? कधी करणार? जेव्हा सत्या दाजींच्या अंगावर कोयता घेऊन गेला होता तेव्हा सुद्धा तक्रार केली होती, तेव्हा पण नाही केली तुम्ही काय? हे बघा, हे कपडे मुकादमाचेच आहेत, पण यावरील रक्त मुकादमांचंच आहे का हे आपल्या फॉरेन्सिक रिपोर्टवरून कळेल. त्यासाठी या रक्ताचे नमुने आपल्याला तपासून बघावे लागतील आणि हे कडे सत्याचंच आहे काय यासाठी आपल्याला त्याचे फिंगरप्रिंट्स घ्यावे लागतील आणि ही सगळी प्रोसेस झाल्यानंतरच आम्हाला पुढे ऍक्शन घेता येईल. साहेब, मी तुमच्या पाया पडते परत एकदा, पण तुम्ही त्या सत्याला अटक करा आणि शिक्षा करा, नाहीतर तो पळून जाईल. तुम्ही शांत राहा, मी चौकशी करतो त्याची. तुम्ही आता घरी जा आणि अजिबात काळजी करू नका. आणि तुम्ही म्हणताय तसं जर असेल तर आम्ही सत्याला नक्कीच अटक करू. जे काय अपडेट असतील ते मी कळवतो तुम्हाला. तुम्ही जा आता. साहेब, परत हात जोडते तुम्हाला, न्याय मिळवून द्यावं आम्हाला, न्याय मिळवून द्या. हात जोडतो, पण त्या खुनाला पकडा. ठीक आहे, जा घरी. लयच अवघड होऊन बसलाय समज. असं कसं कडं घावलं कपड्यावर? अरे सरळ सरळ दिसतंय ना, सत्याला कोणीतरी अडकवायला बघतंय. तरी सत्या, मी तुला सकाळीच विचारलो कडं कुठे आहे म्हणून. सत्यभाऊजी, तुमचा नक्की काही संबंध नाही ना सगळ्याशी? ही सपनी तुझा नाकाचा शेंडा, हा? जीप दिले म्हणून काय बी बोलतेस? तसं नाही, म्हणजे असा संशय येऊ शकतो ना कोणाला बी. आपल्याला खात्री आहे की हे काम सत्याचं नाही, पण शेवटी पुरावे बोलतात. सत्याचं कडे घावले ते बी मुकादमाच्या कपड्यावर आणि रक्तात माखलेले. या सगळ्या गोष्टींवरनं सत्यावरचा संशय अजून पक्का होणार आणि मला भीती आहे की सत्याला अटक बी होऊ शकते. अटक होईल? अशी कशी अटक होईल? तुझी इच्छा आहे का माझ्या लेकाला जेलात धाडायची? नाही मम्मी साहेब, पण कायद्यापुढे आपलं काही नाही चालत. अरे कसला कायदा? तात्यासाहेब, कुणाचा कायदा? तात्यासाहेब, अरे आमच्या पोरानं कुणाचं काही वाईट केलं नाही, कुठला गुन्हा केला नाही, त्याला अटक होईल कशी? तात्यासाहेब, हे कसं झालं समजा? आता ती मुकादमची बायको आली होती, ती पोलीस स्टेशनात जाणार, मग ती सत्याचं घावलेलं कडं धावणार आणि मग सत्याला खरंच पोलीस नेतात का? माझं पोरगं निर्दोष आहे बघा, त्यांनी काही नाही केलेलं. तात्यासाहेब, तुम्हाला वाटतंय का सत्य असं काही करेल म्हणून? तुमचा विश्वास आहे ना त्याच्यावर? निश्चिंत रहा, काळजी करू नका मम्मी बाई तुम्ही अजिबात. प्रत्यक्ष तो देव जरी आला आणि मला म्हणाला की सत्या दोषी आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही मी. सत्या काय म्हणतो ते जास्त महत्वाचे माझ्या. काय बी करा पण माझ्या सत्याला वाचवा, त्यांना जेलमध्ये जाऊ देऊ नका. निश्चिंत रहा, निश्चिंत रहा तुम्ही. सत्या, जोवर तू समाजकारण करत होता, समाज सेवा करत होता, सगळं बरं चाललं होतं.
राजकारणात आलास, त्यांची जागा घ्यायला लागला, पहिल्याच पटक्यात निवडून आलास, कसं आवडेल बरं कोणाला? आणि ज्याला कोणाला हे आवडलं नाही त्यांनी तुझी बदनामी करण्याचा कट टाकला. वय तात्यासाहेब, मला बी तसंच वाटतंय. कारण किती बी काय बी झालं तरी मी असली पायरी कधीच चढणार नाही. वय तात्यासाहेब, त्या मुकादमाच्या बायकोला जेव्हा विचारलं की तिला हे कपडे आणि कडं कुठं सापडलं तर तिची बोबडी वळली होती. आणि जर कपडे आणि कडं सापडले तर मुकादमाची डेड बॉडी कुठे? डेड बॉडी मिळाल्याशिवाय मुकादम मारला गेलाय हे सिद्धच नाही होऊ शकत. हो अगदी. पण तुम्ही कुणी चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. सत्याचं कडं सापडलं ना पोलिसांना, ते येतील सत्याला अटक करायला. पण त्याच्या आधी मीच सत्याला घेऊन जातो पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला? मग कर नाही त्याला डर कशाला? सत्य तू पोलिसांना सांगून टाक मी काय केलेलं नाही. मी समजा काही गुन्हा केला असता तर मी स्वतःहून इथं कशाला आलो असतो. अहो पण बरोबर बोलतात तात्यासाहेब. सत्य जर लपून राहिलं तर उगाच संशय वाढेल ना. वय पण मुकादमाचा पत्ता लागणं गरजेचं आहे, नाही तर मग लागेल त्याचा ठाव ठिकाणा लागेल. काय अवघड आहे? तो मुकादम आहे ना, कुठे आहे, काय करतो, ठाव ठिकाणा पाहिजे मला. त्याचं लाईव्ह लोकेशन, करंट लोकेशन सगळं कळलं पाहिजे मला. 1 तासात. जर सत्यानं तुमच्या नवऱ्याचं काही बरं वाईट केलं असेल तर काय पुरावा आहे तुमच्या जवळ? हे कपडे माझ्या नवऱ्याच्या रक्ताने माखलेले आहेत आणि हे कडं तुम्ही. जर तुझ्या नवऱ्याने काही केलं नसेल तर हे कडं या कपड्यांबरोबर आलंच कसं? तुम्हाला कुठं मिळाले कडं? हे कडं कुठे मिळालं? तुला काय करायचं का त्याचं? काय करायचंय तुला? हे कडं सापडले म्हणजे माझ्या नवऱ्याला मारण्यामागं याचाच हात आहे. वाघमारे, हो तुम्ही जागा आहे अजून? अरे अहो झोपा तुम्ही, उठू नका, झोपून राहा. तू बी झोपला नाहीस? टेन्शन आले? टेन्शन? कसलं टेन्शन? अहो जर मी काय गुन्हा केलाच नाही तर काय होणार आहे मला? बघा मी कसलं टेन्शन घेतलेलं नाही, तुम्ही बी घेऊ नका. मला तर झोप आल्या, मी झोपतो आता. तुम्ही बी झोपा, काळजी करू नका. सत्या मी बी येते. तुम्ही काय करणार आहे? हे बघा तुम्ही आराम करा. एकतर रात्रभर झोप झाली नाही तुमची. तुम्ही झोपा, मी बघतो काय ते. नाही सत्या, मी कायम राहणार आहे आता तुझ्यासोबत. वाघमारे उगाच हट्ट करू नका. हे बघा अजून तुम्ही पूर्ण बऱ्या झालेला नाही, त्यामुळे नाही यायचं, तुम्ही आराम करायचं. सत्या बरी आहे मी आता. हे बघ या कठीण काळात माझं तुझ्या बरोबर राहणं गरजेचं आहे, जसा तू माझ्यासोबत होतास. मी येणार म्हणजे येणार. नाही यायचं म्हणजे नाही यायचं. सत्या वाघमारे. सत्या मला काळजी वाटते आणि भीती पण. तुला काय होणार तर नाही ना? हो
काय होणार आहे मला वाघमारे? तुझ्या कुणी मागावर असलं तर, तुझ्यावर हल्ला केला तर परत? वाघमारे बघा, तुम्ही सोबत असताना ना काहीच होणार नाही मला. अहो तुमच्या प्रेमाची ताकद काय एवढी कमजोर आहे की माझ्या जीवावर बेतत? या सत्यवानाची सावित्री आहे तुम्ही. वाघमारे माझ्यावरचं संकट तुम्ही स्वतःवर घेतलंय आणि तुम्ही सोबत असतानाच काय, तुम्ही सोबत नसताना बी मला काय होणार नाही, कारण तुमचं प्रेम आहे ना माझ्या बरोबर. येतो मी. सत्या ऐक, सत्या सत्या हे बघ, हे सगळं बोलायला भारी वाटते पण मी सिरियसली बोलते. तुझ्या जीवात काय बरं वाईट झालं तर? हे सकाळी सकाळी चांगलं बोलावं माणसाने, हा पिशाने कशाला बोलतीस ग? माया शांत बस. चल मी येते तुझ्यासोबत. वाघमारे पप्पा तुम्ही समजावया. अहो एवढं घाबरून कसं चाललं? आणि यांचं अशा अवस्थेत माझ्या बरोबर येणं योग्य आहे का? मंजू, सत्या एकदम बरोबर बोलतोय. हे बघ, तुझं काळजी करणं स्वाभाविक आहे, पण आता तू तुझी काळजी घेणं पण गरजेचं आहे ना. तुम्हाला कुणाला कळत कसं नाही? सगळं कळतंय वाघमारे, पण मी पोलीस स्टेशनला चाललोय ना. आता मला सांगा, पोलीस आपल्या दारात येण्यापेक्षा मी तिथं जाऊन त्यांना सगळं खरं खरं सांगितलेलं बरं नाही का? एकटाच निघालास? नाही, एकटा नाही चाललो मी. तात्यासाहेब बी येणार आहेत सोबत. तुम्ही काळजी करू नका. मग पोलीस स्टेशनात जायचं ना, मी बी येते की बरोबर. काय हो सारखं मिनार लावलंय? जग इकडचं तिकडे जरी झालं तरी कुठंच नाही जायचं, घरी थांबायचं. काय अवस्था आहे तुमची? जरा स्वतःची काळजी घ्यायची बघा. सवे तू काळजी घ्यायची आणि पप्पा तुम्ही बी लक्ष द्या. जरा ऐकत जावा का तिथं. मंजू, देवा सगळं नीट पार पडू दे. माझ्या सत्यावर आलेलं संकट लवकर दूर कर. दूर चालली आज माझी सावली, दूर दूर चालली आज माझी सावली. कशी सांज ही उरी गोठली, झाले सोबती. उरलो हरलो दुःख झाले सोबती.